बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे संभाजीनगरमधून बदलापूर आणि कोलकात्याची घटना ताजी असतानाच संभाजीनगरमध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही आहेत। छेडछाडीला कंटाळून एका 16 वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केली आहे। ती मुलगी छेडछाडीला कंटाळली होती, पण त्या तरुणानं मुलीच्या भावाला मारण्याची धमकी दिली आणि त्या मुलीनं 1-2 नव्हे तर तब्बल 8 महिने हा सगळा त्रास सहन केला। शेवटी असह्य झालं आणि तिनं आत्महत्या केली। आरोपीला अटकही झाली आहे, मात्र मुजोरी इथेच संपलेली नाहीये, तर आरोपीचे कुटुंबीय आता मुलीच्या कुटुंबियांना सातत्यानं धमक्या देत आहेत आणि या धमक्याही हादरवून टाकणाऱ्या आहेत। पाहूयात। आज जेल कल बेल फिरोजपुर आना जेल। ऐकलत? आज जेल कल बेल फिरोजपुर आना जेल। आज जेल कल बेल फिर वही खेल। हे वाक्य उच्चारणाऱ्यानं ते का उच्चारलं, कुठं उच्चारलं आणि कुणाला उद्देशून उच्चारलं हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। आज जेल कल बेल फिरोजपुर आना जेल। छत्रपती संभाजीनगरच्या ओव्हर गावातला हा व्हिडिओ आहे। व्हिडिओमध्ये धमकी देणारा मुजोर तरुण आहे जब्बार गफार पठाण, आणि त्यानं असं धमकी देण्याचं कारण आहे त्याच्या चुलत भावाला झालेली जेल। ओव्हर गावातल्या 16 वर्षीय मुलीने कासिम पठाण नावाच्या तरुणाच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून कासिम पठाणला अटकही केली, पण त्यानंतर कासिम पठाणचा चुलत भाऊ जब्बार पठाणनं पीडित तरुणाच्या घरासमोर अशी धमकी दिली। आज जेल कल बेल फिरोजपुर आना जेल। त्याच्या या विधानाचा अर्थ काय आहे हे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञाची गरज नाहीये, आणि त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी काल संभाजीनगरच्या हर्सुलमध्ये आंदोलन करून आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्याला कठोर शासन करा आणि कुटुंबियांना धमकावणाऱ्याला अटक करा अशी मागणी केली। एकालाच अटक केली त्यांनी। आज 3रा दिवस उगला, तेच म्हणे आम्ही येतो म्हणे अटक करायला, अजून अटक झाली नाही त्यांना। तलवारी घेऊन काल इथे हिंडू लागले, ते म्हणते आज हे झालं तर आम्ही दुसरी हे करू। त्यांचे स्टेटस बघा तुम्ही कसे ठेवलेले त्यांनी मोबाईलवर। गाडीवर फिरत होते इकडून तिकडे तिकडून इकडे, आणि ते म्हणते आम्ही इकडे एकटं घर आहे सर एकांतात, आम्हाला त्यांच्यापासून पण भीती आहे कि हमारी जो बच्ची ने आत्महत्या की है, इन नारा धमकी वैताग से जो इन आत्महत्या की है, इन्हें जल्द से जल्द कड़ी सजा होनी चाहिए, फांसी होनी चाहिए, इनको ऊपर फॉक्स अंतर्गत गुना दाखिल होना चाहिए, तभी हमारी बच्ची को न्याय मिलेगा। कल हमारे घर पे हम आतंक में ये थे, कल आरोपी का एक भाई इधर बुलेट के फटाके फोड़ के तलवार लेके घूम रहा था हमारे घर के सामने, दहशत निर्माण कर रहा था। आधी भावाची हत्या करण्याची धमकी दिली, त्यानंतर बहिणीनं विहिरीत उडी मारून जीव दिला, आरोपीला अटक झाली, मग आरोपीच्या चुलत भावाने कुटुंबाला धमकी दिली। आधीच आपली लेक गमावल्याचं दुःख उराशी कवटाळून धमक्यांच्या दहशतीत असलेल्या कुटुंबाला आधाराची जितकी गरज आहे तितकीच गरज ही डायलॉगबाजी करून कुटुंबाला धमकावणाऱ्याचा बंदोबस्त करण्याची आणि ही मुजोरी ठेचून काढण्याची जास्त गरज आहे। आज जेल कल बेल फिरोजपुर आना जेल। याला नीट पहा आणि दिसलाच तर पोलिसांना नक्की कळवा। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, अतिशय संतापजनक हा सगळा प्रकार आहे। आपण जे ऐकलंय किंवा आपण जे पाहतोय यावरनं तळपायाची आग मस्तकात जाते। यंत्रणा काय करते, पोलीस काय करतात, या संदर्भात कोणीही काही कारवाई करत नाहीये? नक्कीच जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तर पहिला प्रश्न प्रत्येक माणसाला पडतो की ही प्रवृत्ती येते नेमकी कुठून। एकीकडे एका मुलीवर तिला 8 महिने त्रास द्यायचा, त्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली आणि या आत्महत्येनंतर सगळं कुटुंब दुःखात होतं। असं असताना मात्र पुन्हा ज्या आरोपीला अटक केली त्याचं कुटुंब या तरुणीच्या घरात। मोहसिन, मी तुला थोड्या वेळासाठी थांबवतो। आपल्यासोबत चित्रा वाघ आहेत, भाजपच्या नेत्या, आणि या सगळ्या संदर्भात अनेक अशा प्रकरणांमध्ये त्यांनी पीडितेला मदत केलेली आहे। चित्राजी, आपण हा सगळा रिपोर्ट पाहिला असेल, नसेल पाहिला तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। औरंगाबाद जवळच्या ओव्हर गावात एका तरुणीला गेल्या 8 महिन्यांपासून एक तरुण त्रास देत होता। अखेर त्या तरुणीनं आत्महत्या केली आणि तो आता तरुण जेलमध्ये आहे, तुरुंगात आहे, आणि त्यानंतर त्याचे भाऊ, त्याचे नातेवाईक येऊन या मुलीच्या घरच्यांना धमक्या देत आहेत आणि अजूनही त्यावर कारवाई होत नाहीये। काय सांगाल? नाही, अत्यंत संतापजनक अशी गोष्ट आहे। अशांना चेचून काढलं पाहिजे। कायद्यामुळे हात बांधलेले आहेत, परंतु तुम्ही बघितलं की कशी यांची मुजोरी वाढली आहे।
एका मुलीचा जीव घेतल्यानंतर सुद्धा यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. आता एक अगदी अर्ध्या मिनिटापूर्वी जे मला तुम्ही ऐकवलं, मला संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षकांना सांगायचंय, कमिशनरांना सांगायचंय, हा जो कोण हरामखोर आहे त्याला उचलून त्याला चेतून काढण्याची काय व्यवस्था होतीये का? कायद्याच्या चौकटीमध्ये बसून ते करणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये मी स्वतः सुद्धा गृहमंत्र्यांशी त्या ठिकाणी बोलीन. परंतु तुम्ही बघितलं असेल की यांची मानसिकता किती विकृत आहे, किती विकृत मानसिकता आहे. तुम्ही बघा की एका मुलीला त्रास दिल्यानंतर तिला आपला तिने जीव दिला आणि त्याच्यानंतर सुद्धा यांची मुजोरी थांबताना दिसत नाही. आणि मला वाईट वाटतं की प्रत्येक वेळेला या अशा ज्या घटना होतात त्याच्यावरती व्यक्त होताना याच्या दुसऱ्या बाजूला यांची मुजोरगिरी जी संपत नाही, यांची जी याला आता काय म्हणू, याला रग म्हणू की काय म्हणू, अशांचा बंदोबस्त करणं एक महिला, एक राज्यातली स्त्री म्हणून मला असं वाटतं. परंतु मला माहिती आहे संविधानाने जी आपल्याला चौकट दिलेली आहे त्या चौकटीमध्ये यांचा कसा बंदोबस्त करता येईल याचं विशेष प्रावधान करण्याची आता वेळ आलेली आहे, असं मला या ठिकाणी अगदी आपल्याला नमूद करायचं आहे. अगदी चित्राजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद. आणि जरूर तुम्ही या संदर्भात पोलीस यंत्रणेशी बोला, गृहमंत्र्यांशी बोला आणि या पीडित कुटुंबाला किमान न्याय देण्यासाठी पुढाकार घ्या. धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत